ठाकरे बंधूंची युती फिक्स. सामनाचं युतीवर शिक्कामोर्तब. सैनिक एकत्र, सेनापतींचं ठरणार कधी? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात स्पष्ट संकेत दिले. एवढंच नाही तर तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो छापून युती फिक्स असल्याचा संदेश दिलाय. तर युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावून मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल वक्तव्य केलंय. खरं तर 2 महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच उद्धव ठाकरेंनीही शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता युती फिक्स असल्याचं म्हटलं जातंय. मात्र युतीच्या चर्चा सुरू असताना मनसेनंही मतांची चाचपणी सुरू केली आहे. आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत मनसे आणि शिवसेनेचं संख्याबळ कसं बदलत गेलं पाहूयात. 2007 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक होते तर शिवसेनेचे 84. 2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या घटून 75 इतकी झाली. 2017 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक विजयी झाले तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. 2017 मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या 7 नगरसेवकांपैकी सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केलंय तर ठाकरे गटाच्या 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. तर विधानसभा निवडणुकीतही मनसे आणि ठाकरे गटाला जोरदार झटका बसलाय. त्यामुळे अडचणीत आलेला ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर भाजप आणि शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेतली आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. मराठी मतांना एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे कालच बोललो, रोज थोडं बोलायचं. तुम्हाला हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो 2 भावांमध्ये दिसत नाहीये. खरं तर उद्धव ठाकरेंनी मनसे आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सैनिकांचं ठरलं असलं तरी सेनापती एकतेचा झेंडा कधी फडकवणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग कधी फुंकणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.